आणि सुरुवातीला बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अभिजित दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतला असा सीजेपीनं दावा केलाय। सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी एक्सपोज केली आहे आणि हा दावा केलाय। पोलिसांनी अभिजित दिपकेंना ताब्यात घेतल्याचं त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून म्हटलंय। शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्यांवर पोलीस अत्यंत क्रूरपणे कारवाई करत असल्याचा आरोप सौरव दास यांनी केलाय। रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्वरित पुढे यावं असं आवाहन सौरव दास यांनी सर्व खासदारांना केलेलं आहे। तर कॉकरोच जनता पार्टीचे काही आंदोलक आहेत ते संसद भवनापर्यंत पोहोचलेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। बंदुका घेऊन जवान संसदेच्या गेटवर सुद्धा तैनात आहे। पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या सुद्धा फोडल्यात। आंदोलकांचा बॅरिकेड पाडून पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू आहे। सध्या कर्तव्य पथावरती आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ही प्रतिमा तुम्हाला ही पाहायला मिळत असेल। हा पुतळा आहे आणि दररोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक या इंडिया गेट परिसरामध्ये पाहायला मिळत असतात। मात्र आज कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती हा जो परिसर आहे पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। तुम्ही हे एंट्री द्वार पाहू शकतात। या ठिकाणी पूर्णपणे लोकांच्या येण्या जाण्याला बंदी घालण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। इंडिया गेट परिसरामध्ये देखील लोकांना या ठिकाणी फारसं थांबू दिलं जात नाहीये। सध्या पाऊस सुरू आहे आणि या भर पावसामध्ये आंदोलक जे आहे ते दिल्लीच्या संसद भवन परिसरामध्ये आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। मात्र आज खबरदारी म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हा जो भाग आहे पूर्ण जो पर्यटकांसाठी खुला केला जातो हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। पूर्णपणे या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे। लोकांना या ठिकाणावरून जाऊ दिलं जात नाहीये। लोक या ठिकाणी परदेशातले जे पर्यटक असतात हा कर्तव्य पथ जो भाग आहे कर्तव्य भवन जो भाग आहे त्या पथावरून थेट दिल्लीतील साऊथ ब्लॉक नॉर्थ ब्लॉक पाहण्यासाठी येत असतात। मात्र आता सध्या जर पाहिलं तर हा रस्ता देखील पूर्णपणे बंद आहे। हा परिसर पूर्णपणे पोलिसांनी खाली केलेला आहे आणि दिल्लीचा जो कर्तव्य भवन परिसर आहे जो पर्यटन क्षेत्रासाठी ओळखला जातो तो पूर्णपणे आज तरी खाली केला असल्यामुळं अनेक पर्यटक जे दिल्ली पाहण्यासाठी आले होते या आंदोलनामध्ये देखील त्यांना याचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। दिल्लीमधली ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। संसद भवनाच्या परिसरामधली ही दृश्य आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे। आपण बघतोय कॉकरोच जनता पार्टीचे जे आंदोलक आहेत ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। संसदेला घेराव त्यांच्याकडून सुद्धा घालण्यात आलेला आहे। काही आंदोलक संसद भवनापर्यंत पोहोचलेले आहेत। जोरदार निदर्शनं त्यांच्याकडून केली जात आहेत।